नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्यावर सुंदर असं मराठी भाषण. काय पाहणार आहोत? सावित्रीबाई फुले यांच्यावर सुंदर असं मराठी भाषण. हे भाषण तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, त्याचा तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल. तर चला पाहूयात भाषणाला. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी आपल्या समोर भारताच्या सामाजिक क्रांतीतील एक तेजस्वी दीपस्तंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर बोलणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जात होते. स्त्रीला केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित ठेवले जात होते. अशा अंधश्रद्धा, अन्याय आणि व्यवस्थेच्या काळात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिराव फुले यांची त्या जीवन संगिनी होत्या, पण त्याहून अधिक त्या त्यांच्या विचारांची सहप्रवासी होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना प्रथम शिक्षण दिले आणि त्यानंतर सावित्रीबाई देशातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. 1848 साली पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. कार्य करणे म्हणजे समाजाच्या रोषाला आमंत्रण देणे होते. सावित्रीबाई जेव्हा रोज शाळेत जात असत तेव्हा लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल फेकत, परंतु त्यांनी कधीही शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. त्या आपल्या पिशवीत नेहमी एक जादा साडी ठेवत, कारण शाळेत पोहोचेपर्यंत साडी खराब होईल. घटना त्यांच्या अपार धैर्याचे आणि निश्चयाचे प्रतीक आहे. सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक उत्कृष्ट कवयित्री, समाजसुधारक आणि स्त्रीवादी विचारवंत होत्या. त्यांच्या काव्य फुले आणि पावनकशी सुबोध रत्नाकर या कविता समाजातील अन्याय, अज्ञान आणि स्त्री दमनावर प्रखर प्रहार करतात. त्यांच्या कवितांमधून शिक्षणाचे महत्त्व आणि आत्मसन्मानाची जाणीव होते. त्या काळात बालविवाह, सतीप्रथा, विधवांची दुर्दशा, अस्पृश्यता या सामाजिक कुप्रथांनी समाज पोखरला होता. सावित्रीबाईंनी विधवांसाठी आश्रयगृह सुरू केले, विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि गर्भहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. 1897च्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राणही पणाला लावले. अखेरीस समाजसेवेतच त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे. त्यांनी स्त्रीला आत्मनिर्भर होण्याचा, विचार करण्याचा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा मार्ग दाखवला. आज आपण शिक्षण घेत आहोत, पुढे जात आहोत, त्यामागे सावित्रीबाईंसारख्या थोर व्यक्तींचे बलिदान आहे, हे आपण कधीही विसरू नये. आजच्या काळातही स्त्री शिक्षण, स्त्री समानता आणि सामाजिक न्याय या प्रश्नांची गरज संपलेली नाही. सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. माझे भाषण संपवताना मी एवढेच म्हणेन की ज्या दिवशी प्रत्येक मुलगी निर्भयपणे शिक्षण घेईल, त्या दिवशी प्रत्येक स्त्रीला समान सन्मान मिळेल, तो दिवस म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद. तर अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचं भाषण संपले. मुलांनो, तुम्हाला हे भाषण आवडलं का? भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.